रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. सकाळी 8:10 त्यांचे विमान मुंबई विमानतळाहून बारामतीकडे निघाले होते. मात्र बारामती विमानाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती या अपघातात वाचू शकली नाही. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यावर कोणालाही विश्वास बसला नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही वेळातच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार शपथ घेणार यावर बोलताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही किंवा त्यांच्यासोबत माझी चर्चाही झाली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार गंभीर आरोप करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी ते आग्रही आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केले जात आहे. यामध्येच आता अत्यंत मोठी अपडेट आली आहे. अजित पवार अपघात प्रकरणी आज प्राथमिक अहवाल येणार आहे. अपघात प्रकरणी प्राथमिक अहवाल सायंकाळी 7 पर्यंत येणे अपेक्षित आहे. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बेहेरूकडून डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिक्शन कडे अहवाल सुपूर्द होणार आहे. 2 दिवसांपूर्वी VSR कंपनीच्या विमानावर प्रश्न 5 विमानांना तात्पुरती बंदी घालण्यात आली. अपघाताच्या कारणावरून मोठा खुलासा शक्य असल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष या अहवालाकडे आहे. या प्राथमिक अहवालातून नक्की काय खुलासे होते याकडे राज्याचे नव्हे तर देशाच्या नजरा आहेत. रोहित पवार ज्या पद्धतीने सतत आरोप करत आहेत त्यावरून प्रकरणाला वेगळे वळण लागेल. विविध तपास यंत्रणा अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करत आहे. सुरुवातीला सांगितले गेले की विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाला. मात्र काल CID कडून स्पष्ट करण्यात आले की विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.